नमस्कार माझा सद्गुरुदेव अनंतकोटी ब्रह्मांड सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य की जय। जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। श्री चैतन्य उपासना मंडळ नांदेड शाखा या 2025 सालामधल्या 22व्या नामस्मरण चातुर्मासामध्ये आज दिनांक 27 सप्टेंबर 2025 म्हणजे या नामस्मरण चातुर्मासातला नामस्मरण दिन क्रमांक 84 यामध्ये सद्ग्रंथ वाचनांतर्गत श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदावर शांती ब्रह्म संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज यांनी निरूपित केलेलं जे एकनाथी भागवत आहे त्यातल्या 8व्या अध्यायामधल्या 16व्या श्लोकात वरच्या ओव्यांचं वाचन श्रवण चिंतन मनन आपण आज नाथ महाराजांच्या आणि सद्गुरुनाथांच्या कृपेने घेऊया। यासाठी उपस्थित माता बंधू भगिनी चरणी नम्र अभिवादन करून आपल्या नित्याच्या वाङ्मय सेवेला त्याच्यामुळे आपला 8वा अध्याय सुरू आहे आणि या अध्यायाअंतर्गत आपण यदुराजा आणि अवधूत भगवान यांच्यातला संवाद पाहते। आपल्या कालच्या भागामध्ये आपला असा विषय सुरू की घरातली जी माशी आहे किंवा मधुमाशी अशा दोन्ही माशींना अवधूत म्हणाले की घेऊन आणि या माशींपासून नेमका कोणता गुण साधकाने किंवा मी घेतला याची चर्चा आपली सुरू होती। त्यामध्ये अवधूत असं सांगतात की प्रपंचामध्ये प्रापंचिकाने संग्रह करणं वाईट नाही, तो अत्यावश्यक आहे, पण संग्रह किती करावा, संग्रह कसा असावा आणि संग्रह करता करता मनुष्य त्या संग्रहाच्याच मागे लागतो आणि संग्रह करण्याच्या वृत्तीमध्ये असलेली लोभत्व हे मानवी जीवनात किंवा साधकाच्या जीवनात मुळात लोभ माणसाला दुःखाला कारण असं होतो। निर्लोभता हा सद्गुण ही माशीकडनं मधुमाशीकडनं घेतो। जे अगदी कमीत कमी संग्रह करून मनुष्य कसा आनंदामध्ये जगू शकतो हे प्रत्यक्ष जर पाहायचं असेल तर माशी किंवा मधुमाशी यांचं वर्णन अवधूत आपल्यासोबत करतायत। असा विषय आपला कालच्या प्रवचनामध्ये नाथ महाराज म्हणतात घराची माशी आपण पाहतो, घरामध्ये माशी आपल्याला दिसते आणि ही माशी एक वाटीभर साखर, त्या साखरेवर माशी बसते, तर त्या साखरेचं सेवन ती माशी करते, पण किती करते हे आपण कधी पाहिलं का? नाही, आता थोडी साखर संध्याकाळी होईल, नाही उद्या सकाळी काही साखर मला नाही म्हणून ती संग्रह करून पुढे बाजूला नेऊन ठेवते का?
जेवढं तिला गरजेचं आहे, जेवढी तिची भूक आहे, तेवढ्या गरजेपुरती साखर प्राशन करते, साखर ग्रहण करते. सकाळचा संध्याकाळच्या संग्रहाचा विचार त्या माशीकडे. पुनश्च मला त्याच गोष्टीची आठवण येते की अवधूताचं निरीक्षण किती होतं. अवधूताच्या यदुराजाच्या संवादात ज्या ज्या वेळेला यदुराजाला अवधूत जे काही सांगतात, त्या सगळ्या सद्गुणांपेक्षा सगळ्यात मोठा सद्गुण मला अवधूतांकडून जो आपल्याला घ्यायचा आहे, त्याच्यातून साधकांकडून घ्यायचा आहे, तो की तुमचं निरीक्षण जीवनाकडे, त्याहीपेक्षा मी असं म्हणेन की तुमचा दृष्टिकोन जीवनाकडे पाहण्याचा आहे, तो अत्यंत सकारात्मक आहे. किंबहुना प्रत्येक विश्वातल्या प्रत्येक गोष्टीकडे जेव्हा जेव्हा आपण पाहतो, तेव्हा यातून मला काय घेता येईल, माझ्या साधनेला, माझ्या जीवनाचं ध्येय साधण्याकरता मला नेमकं काय घेता येईल, हा दृष्टिकोन मुळात साधकाकडे यावा, तो आपल्यामध्ये असावा. नसेल तर तो बिल्डअप करावा, तो आपण अंगीकार करून आपल्यामध्ये तो नित्य वाढवावा. हा जो अवधूताचा सगळ्यात मोठा गुण आहे, तो आपल्याला यातून घ्यायला हवा. किंवा म्हणतात की जशी अवस्था त्या माशीची की संध्याकाळी एवढं राहील, सकाळी आपण करू नाही का. सकाळच्या स्वयंपाक करतानाच आपली योजना अशी असते की रात्री 6 पोळ्या दशम्या राहतील का, एक रात्री करून सकाळी फोडणी द्यायला. सामान्य आपण सगळी सामान्य प्रापंचिक माणसं, ते चुकीचं आहे असं नाही, पण संग्रह किती असावा आणि संग्रह केल्याने होतं काय, हा सगळा विश्लेषणाचा विषय आता नागरिक. आणि ही जी प्रवृत्ती माशीची आहे, ती सकाळ संध्याकाळचा संग्रह न करणे, अगदी संन्यासी यती योगी संत महापुरुष संग्रह करत नाही. आणि जर संत महात्म्याने संग्रह केला तर त्याचं वैशिष्ट्य असेल की तो स्वतः करतो. काय सांगतो तुम्हाला मी, पूज्य महाराज रामकार्याच्या निमित्ताने बाहेर पडले आणि इतर फिरण्यावर निघाले. अगदी सुरुवातीच्या काळात बैलगाडीवर प्रायव्हेट गाड्या होत्या, नंतर मग एसटी सुरू झाली, मग वेगवेगळ्या भागात. आणि 8-15 दिवसाचा प्रवास करून आल्यानंतर त्या काळी ज्याला जे शिष्याला जमायचं शिष्य द्यायचे, एवढे मोठे 2 शर्ट 3 सगळं सगळं त्या रामाच्या पेटीमध्ये. आणि फिरण्याला आल्यानंतर ती रामाची एक रूप होती. रूप म्हणजे काय, तिघाची रूप. आणि खरं सांगतो, आज ते वैभव त्यांच्या पुण्याई, त्यांच्या त्यागाने आपल्याला पाहायला मिळते. एक तिघाची नव्हती, त्याला आपलं अहो तिला कुरूपही नव्हतं. विनायकराव व्हावं म्हणजे अहो इतकी मोठे वस्त्र प्रावरण, तर पैसे आले रामाचे. रामाची पेटी गावून आल्यावरती 2-2, 5-5 रुपये असायचे, पण एवढ्या म्हटलं नाही. पोत्यात टाक, बोलू नको, पोत्यातच ठेवली. सिमेंटचे पोते असे लोट्यांनी घेऊन देते, पाहू नको रामाचे सांगण्याचा बोलू नको. किती किती चिंतन त्यात. 5,000 होते, 5,500 कशाला हे रामाचे रामाचे. हे महाराजांची प्रवचनाचं वाक्य. काय वाक्य आहे? महाराज म्हणाले, जो आलेला पैसा येईल तसा शांतपणे सन्मार्गात खर्च करतो, तो खरा मला माणूस. हा हिशोब नाही आणि करायचे. आणि आलेले सगळे वस्त्र प्रावण कोणी प्रवचनकार, कीर्तनकार, एखादा गरीब ब्राह्मण यांचा, महाराज माझ्या मुलाची बुद्धी झाली, आपल्याकडून काहीतरी आशीर्वाद करून 2,000 दिले. रामाच्या पेटीचे 2,000 काढा. हा संग्रह आहे, पण हा संग्रह स्वतः करतात. ते वेगळ्या चांगले धोतर घेते, सगळ्याच्या अंगात जाडे भरडेच धोतर महाराजांनी उत्तम आलेले. महाराजांसाठी म्हणून काही लोक आणायचे, त्यांची परिस्थिती चांगली, सगळ्यांना आपापल्या परिस्थिती आहे, पण उत्तमात काही उत्तम धोतर आले. दुसऱ्या दिवशी कोणीतरी ब्राह्मण, कोणी वैदिक, कोणी कीर्तनकारा त्यामध्ये सांगून आणि यांना अहो हेच अनंत कोटी ब्रह्मण यांच्या पाद्यपूजा, यांना आपण सद्गुरू म्हणतो, पण अगदी सुरुवातीच्या काळात महाराज म्हणाले, त्यांचे सेवेकरी सांगायचे की शिवून धोत्र घातले. निर्लोभता, ही निर्लोभता आपल्याला आवडून सांगतात की त्या माशीकडनं, मधुमाशीकडनं निर्लोभता.
ते म्हणाले असा संन्यासी माणूस, असा यती माणूस, असा योगी माणूस, संत सद्गुरू अगदी त्या मधुमाशी प्रमाणे नसतो. जे जे सद्गुरूच्या परमेश्वराच्या इच्छेने मिळेल ते भिक्षा म्हणून योगी हातात. काही काही लोक असतात ना, करपात्री म्हणजे करत एवढंच. तर त्या योग्याचं, त्या भिक्षेकडे असं म्हणे त्याच्याकडे भांडण नाहीये, हेच त्याचं भांडण आहे. भिक्षा स्वीकारण्यासाठी 2 कर एकत्र करून केलेलं हे भांडण, आणि साठवण काय म्हणजे कोण एवढं खायचं, तेच त्याचं पात्र. आणि असा योगी अन्नाचा सुद्धा संग्रह करत नाही. हात हेच त्याचं भिक्षा पात्र आणि पोट हेच त्याचं साठवणाचं केंद्र. घरादाराची चिंता नाही, त्याला भांड्याची गरज नाही, त्याला घराची गरज नाही, आणि त्याला घराची गरज नाही हे जेव्हा अब्दुल्लाह वाचत होतो जन्म काय मोठा संसार, वस्त्र प्रावरण, घरातली रक्कम, आई, 2 भावजया, पत्नी यांच्यावरचं सोनं, हे सगळं दान करून रामाच्या मंदिरामध्ये नवे नवे रामाच्या भरोशावर संपूर्ण आयुष्य या सत्पुरुषांनी मंदिरामध्ये त्याला सांगा आपल्या सगळ्यांसाठी एवढा मोठा आनंद. पुन्हा घर नाही ना, रामाच्या मंदिरात काही दिवस राहिले. काही काळानंतर संतांना सुद्धा बघा काय सोसावं लागतं. काहींच्या मनात आला तर राम मंदिरच यायचं होतं का काय, लक्षात आलं तत्वज्ञानी म्हणतात काय, ज्यांना माणूस पाहिल्याबरोबर लक्षात यायचं लगेच महाराजांनी फिरायचं. पण त्या फिरायच्या घरात जर कितीतरी सुखाने राहता आलं का, त्या घरामध्ये ज्या वाड्यामध्ये कोणीच राहत नव्हतं, कितीतरी दिवसांपासून वाडा तसाच पडलेला होता, महाराजांनी स्वच्छ करून त्या लोकांना विचारून राहायला सुरुवात केली. तिथे एक पिशाची ब्रह्म तो वैदिक आला त्यांची महाराजांची, आणि तो त्याला जागृत केलं होते. त्या बाहेर म्हणजे माझं घर, अरे बाबा म्हणजे मी माझंच घर दान केलं. त्या पिशाच्याला महाराज म्हणाले अरे माझंच घर मी दान केलं की तुझं कशाला घे बाबा. श्रीरामचं वरती निघतो पुन्हा तिसऱ्या घरात दत्तकींच्या वाड्यामध्ये. लक्षात घ्या, सत्कर्म होत असताना सत्पुरुषांच्या सुद्धा आयुष्यामध्ये लौकिक अर्थाने सर्वस्व दान केल्यावर सुद्धा त्यांच्या मनात तेव्हा आलं नाही तुझ्यासाठी घर सोडलं तुम्हाला साधं घर आहे ना दत्तकीच्या. आणि दत्तकीच्या वाड्यात म्हणजे 1910 1920 ला ग्रहदान केलं. 12 वर्ष महाराज रामाचं मंदिर त्या घरात आणि त्याच्यानंतर दत्तकीच्या वाड्यात 12 वर्ष 3 ठिकाणी राहिले. 1932 साली त्या वेळेला गुरु रामानंद महाराजांच्या पादुकांची स्थापना झाली आणि घनश्यामजी देशपांडे देसाईंनी जे मंदिर श्री महाराजांच्या चरणी अर्पण केलं, त्याचं अर्पण पत्र मिळाल्यानंतर मग महाराज मंदिरात आले. त्या मंदिराला उत्कृष्ट करून त्याचं नामरूपाला त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर बदलून ते उत्तम झालं. 1960-62 साली महाराजांनी वगैरे विकून करांना दान करून जी काही रक्कम उरली त्याचा पुन्हा शेत घेतलं. स्वतःची शेती विकून, सोनं नाणं विकून, दान करताना ब्राह्मणांना यांना गरिबांना दक्षिणा देऊन पुन्हा जी रक्कम उरली त्या रक्कमेमधून शेत घेतलं आणि ते रामानंद महाराजांचं नाव. आणि असा सगळा मोठा सगळा हा मंदिर उत्पन्न झालं. ते झालं निर्लोभता महाराजांची. गोंदवलेल्या उत्सवाला दरवर्षी महाराज जायचे. गुरु रामानंद महाराज या होते तेव्हापासून आपल्या सद्गुरू बरोबर ते गोंदवलेला जायचे. 1930 ला रामानंद महाराजांनी देवस्थानावर सुद्धा आपले सद्गुरू सेवा देतात. त्यांनी आपल्याला ही सेवा केली. 1930 पासून महाराजांनी 1979 ला देव ठेवला. त्याच्या 1 वर्ष आधी फक्त प्रकृती तत्वाच्यामुळे गेले नाही, दरवर्षी गोंदवलेला. आणि गोंदवलेला गेल्यानंतर 1962 साली या महात्म्यांनी एक सुंदर पत्र लिहिलं. परमपूज्य श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्यांच्या चरण सेवेचे सादर प्रणाम. आणि काय लिहिलं, पूज्य सद्गुरू रामानंद महाराज आणि आपल्या कृपाशीर्वादाने आता साखर खेळण्याचे म्हणजे
उत्तम स्थितीमध्ये प्राप्त झाले. तिथे उपासना आपल्या आशीर्वादाने उत्तम सुरू झाली. अनेक लोक नामाला लागले. सद्गुरूंच्या आदेशानुसार मी ही सेवा करतो, हे मंदिर हे सगळं उत्तम झालं, पण मला अहंकार येऊ नये म्हणून हे सगळे मंदिर आपले चरणी मी अर्पण करत आहे, असं पत्र लिहून गोंदवले यांच्या ट्रस्टीकडे, आधी समाधी मंदिरात महाराजांना दाखवलं, वाचून दाखवलं, आणि ते पत्र गोंदवले यांच्या ट्रस्टीकडे घेऊन खाली वापरून नमस्कार केला की माझी सेवा महाराजांच्या गोंदवले महाराजांच्या चरणी अर्पण करावी. म्हणजे रामानंद महाराजांचं साखर खेड्याचं मंदिर सुद्धा त्याचं दानपत्र श्री महाराजांनी गोंदवले एवढी सगळं करून आणि लिहिलं काय ते पत्र आदेश पहा टेलिग्राममध्ये अवेलेबल आहे, उपलब्ध आहे. मला अहंमन्यता येऊ, मला त्याचा लोभ निर्माण होऊ नये आणि मी नामापासून आणि सद्गुरु सेवेपासून दूर जाऊ नये म्हणून हे सगळं म्हणजे आपल्या चरणी अर्पण. सर्व चांदी सोनं उपकरणांतही सावर जंगमात ही निर्लोभता अवधूत म्हणाले आपल्या ठिकाणी. आयुष्यभर तो माणूस रामानंद महाराजांच्या चरण कमलाचे त्यांच्या मंदिरात राहिला. एसटीने प्रवास करताना बऱ्याच वेळेला गर्दी असते, महाराज एकटेच असायचे, गर्दी एसटी भरलेली असायची. महाराज पिवळा पडता त्यांची काठी काठी अंतुळाची वर पेंटिंग बसायचे. एक कुणाकडे पाहायचं नाही, भाऊ आपण तो पहा गाडीत बसल्यावर आपल्याला रिझर्वेशन आलो ते योगच नाही आपल्या आयुष्यात काय करते रिझर्वेशनच्या पायच करते. पण कधी काळी विचार करून पहा की आपण ज्या वेळेला रिझर्वेशन असतो तेव्हा नंतर कोणती स्थिती काय त्याचे खिडकीकडची आहे नदी विचार तरतूद खिडकी देऊ मला उचल आपली निर्लोभता कुठला महाराज शांतपणे सोडून अशी कोणी माझ्या माणसाने पाहावं त्याच्या कुटुंबात देव पाहावं. देवबाप्पा बसतात, देवबाप्पा बसतात म्हणजे देवबाप्पा कुठे चालले, भाऊ कुठे चालले, कुठं राहता वेळ्याला रामानंद महाराजांच्या चरणी. नाव काय प्रल्हाद कुटुंब. शांतपणे एखाद्या सामान्य माणसाने सहजतेने म्हणजे देहबुद्धी किती असते मला सांगा. आपल्याला आत्ताही प्रवास करताना कोणी जर विचारलं तुमचं नाव काय, तुम्ही कुठले, असं विचारलं आपल्याला काय म्हणत भाव तुम्ही सांगतो राग मला विचारतो तुला काय करायचं, हे देहबुद्धी हे अहम म्हणतो. सहजतेने आपण सांगतो का मला आपला अहंकार नित्य तपासून पहा. तो तपासून पाहिल्यानंतर देहबुद्धी कमी करायचा, अहम कमी करण्याचा अभ्यास नसतो. पण पहिल्यांदा आपल्याला असं वाटतच नाही की मला अहम, ही सगळ्यात मोठी अवघड गोष्ट आहे. आपला अवगुण अहम बंदिष्ट आपल्या लक्षात. आपण काय करावं म्हणून म्हटलं हे जे अधिष्ठान निर्मितीचं काम महाराजांच्या कृपेने आपल्या सगळ्यांच्या घरात आज महाराज आपल्याला घडवून येतात. याने होतं काय की आपल्याला नित्य आपण त्यांच्या घरी राहतो आणि हा भाव आपल्याला त्याच्यावर वाढवायचा आहे की मी महाराजांच्या घरी राहतो. नवे नवे महाराज कसे आपल्या रामायण गीत परिसार म्हणजे काय करायचं, रामायणाचं खेळण्यासारखं काय, प्रापंचिकाने काय घ्यावं, सगळंच रामचरित्र आम्ही पण घ्यायचं काय. मला तो आवडतो की भरतासारखं केलं तसं एवढ्या मोठ्या अयोध्येचं राज्य 14 वर्ष भरतानी अयोध्येच्या बाहेर कुटी बांधून श्रीरामाच्या पादुका. प्रत्येक आलेली अयोध्येतली सगळी कार्यकारी राजा होता शत्रुघ्न. शेवटी सगळ्या आलेल्या फाईल्स भरताकडे यायच्या. इथे निर्णय भरताकडे भरत होते. भरत राजा काय करायचे की त्या आलेल्या सगळ्या फाईल्स प्रभू रामचंद्राच्या चरणांसमोर ठेवायच्या, वाचून दाखवायचे आणि रामराया प्रत्यक्ष त्या पादुकांना आपली दादा समोर आहे, तो या अयोध्येचा राजा आहे, तो आहेच आहे, मी त्याचा म्हणजे सेवक, त्याला दाखवून असा निर्णय घेतो. आणि मग त्या सगळ्या काही होऊन पुन्हा कार्यकारी राजा 14 वर्ष त्यांनी राज्य केलं. जेव्हा रामराय परत आले तेव्हा 14 वर्षानंतर अयोध्येचा झालेला सगळा विकास सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजा नसलेल्या राज्याचं संरक्षण अत्यंत 14 वर्षात एकही वारी अयोध्येमध्ये झाली. रामायण कशाने
करता करता माझा राम त्याचं नाव अयोध्येचं राज्य 14 वर्ष इतकं सुंदर जर राहू शकतं, त्याचा विकास उत्तम पद्धतीने होतो. सर्व दृष्टीने 14 वर्षात महसूल वाढलेला आहे, एकही आक्रमण झाले नाही, अयोध्येची प्रगती उत्तम आहे. रामाला आल्यानंतर त्यांना आनंद वाटला की माझ्या भरतानी मी माझ्या धाकट्या भावाला शत्रुघ्नाने आणि तिला उत्तम सांभाळलं, तिचा विकास केला एक राजा म्हणून. त्याचं सूत्र कुठे दिसतं तर भरताची शरण. भरतानी रामराय हे सगळं चालवतं. या जर 14 वर्षात भरत रामाला साक्षी ठेवून पादुका स्वरूपामध्ये त्याचा अधिष्ठान मानून तो आहेच असं समजून त्याच्या चरण कमली जर राहून त्याचा 14 वर्षाचा अयोध्येचं कार्य होऊ शकतो. तुमचा माझा प्रपंच संपूर्ण कल्पनेच्या चालून आहे. मला नित्य माझ्याच घरात रामाच्या मंदिरात सद्गुरूंच्या मंदिरात राहण्यासाठी आणि बघा की त्यांना सांगून गेलं ताण येत नाही, कोणत्या नाही झालं दुःख होत नाही, झालं विशेष आनंद होतो. आहे ते आहे ते आहे आपला संसार हळूहळू त्यांच्या हातात देणं आणि त्यातून निर्लोभता आणि शरणागतीचा सगळ्यात महत्वाची हे सगळं जे चाललंय हे जे 24 गुरु आहेत आपल्याला सांभाळायचे, आपल्याला मिळवायचे काय समजून शरणागती सांभाळायचं करता करवीतच सगळ्यात महत्वाची सूचना महाराजांनी त्या प्रवचनामध्ये मी दिली की मी करता डिसाईड आणि राम करता हे अंतःकरणावर नोंदवायचं. ते करण्यासाठी त्याच्यासाठी 24 गुरु आणि त्यांच्या अध्याय आपल्याला हे सांगितलं. पुढे म्हणाले की जो खरा संन्यासी असतो जो खरा संन्यासी आहे तो सकाळसाठी किंवा संध्याकाळसाठी अन्न संग्रह करतच का करत नाही. तर संन्यासाने अन्न संग्रह करणं म्हणजे भ्रष्ट होणं. आपल्या धर्मामध्ये जे 4 आश्रम सांगितले ब्रह्मचारी, गृहस्थ, बालगृहस्थ आणि संन्यास, या संन्यास आश्रमामध्ये ही सूची दिली कोणत्या पद्धतीने बघा. त्याच्यात सांगितले की त्यांनी तुम्ही नुसता अन्नाचा जरी संग्रह केला तरी तो संन्यास याच्यातनं भ्रष्ट झालेला आहे. इतक्या कडक दीक्षा आणि आदर्श जीवन पद्धती केवळ सनातन वैदिक हिंदू धर्म ही घराचा नारायण होईल यात काहीच नाही होत. ते तर मानवी जीवनाचं नाही. पण भारतीय अध्यात्म असं सांगतं की वानराचा नारायण झालेला, नराचा नारायण होईलच हो, वानराचा झालाय. हे केवढं मानतं, हे कोण सांगू शकतं आपल्याला, हे कसं सुचतं. तर हे भारतीय तत्वज्ञानाच्या चिंतनातून श्री महाराज काय बली हनुमंत जांबुवंत एवढे सगळे वाजले, हे सगळे उद्धरून गेले, नवे नवे मोठ्या पदाला केवळ संघ एकाला. पुढे म्हणाले सकाळ संध्याकाळचं सुद्धा संग्रह करणं हे संन्यासाच्या दृष्टीने ते म्हणाले भ्रष्ट होणे. आणि हा अनुभव शिकण्यासाठी नाथ महाराज म्हणाले मधुमाशीला सुरू करा. त्वये खायला धर्मून करी घरच्यांची खाऊ नेची गळीतली मधुमक्षिकेच्या परी संग्रह करो कष्ट. संग्रहाच्या आसक्तीने काय होत माणूस जेवढे संग्रह करणारी माणसं असतात प्रश्न संग्रह करायला लागला तर पण अंगावरचे कपडे पहा काही समाजत आणि फुलपुरे इस्टेट म्हणले तर 50 किलो सोबत 50 किलो सोबत अंगावरचे कपडे यांच्या पहा. गाडीवाला हाय का दुकानदार आहे ओळखायला. संग्रहाची वृत्ती दिसते पाहिजे. इतका गंधरूपणा करतो नागपाळांच्या माणसं नाही. संग्रहाच्या वृत्तीने एक वेगळाच सद्गुण कसं म्हणावं. आता असा इतका इतका वये खायला धर्म न तरी खायचं नाही धर्म आहे. आता तर ते 1 रुपये 2 रुपये तुम्ही भिक्षे करायला देऊ शकत.
परत करतात ते राहू द्या म्हणजे तुम्ही आमच्या ओळखता. हो एकेच्या 2 रुपये दुकान पाहिलं तरी मोठं शॉप वगैरे त्यात तुम्हाला ते भिक्षा मागायला मिळतं मागायचं. पण महाराजांनी याच्या बाबतीत काय सांगितलं ते आधी सांगितलं. महाराज म्हणाले भिक्षेने केव्हा आला ना त्याला परत पाहिजे. याचं कारण मी मला समजून सांगितलं महाराज. काय ते म्हणाले तू आल्यावर तुमचे घर माझ्या नावावर रजिस्टर करून द्या असं म्हणतो का? कोणता तरी भिक्षेक नाही नमस्कार मला भिक्षा द्या काय तुमचं घर माझे नाव आता कधी कोणता भिक्षेक म्हणतो का भिकारी म्हणतो का? महाराज म्हणाले तो काही तुम्हाला हे मागत नाही त्याला एक वेळेचा अन्न 1-2-5 रुपये काय असते तेवढी त्याची अपेक्षा आहे. पण आता काळ बदलला आहे. रुपयाचा अवमूल्यन झालेला खूप आहे. भारतीय बाजार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना माहिती. मग आलेल्या भिकाऱ्याला मला सुद्धा 1 रुपया दिला. 1 रुपयात काय येतो? कोथिंबिरीची 1 काडी सुद्धा येते. मोठं दुकान पाहून तो भिकारी करता 1 रुपया टाकला. तो म्हणला राहू द्या माझ्याबरोबर चला तुम्ही पण भिकारी काय कमी आहे माझ्याबरोबर चला तुम्ही 1 रुपया टाकायला एक 10 रुपये कमीत कमी 5 रुपये म्हणजे 2 दोघांनी 5-5 रुपये त्याचा 1 कप चहा त्या भिकाऱ्याला मिळेल हा विचार नाही. बरं आपल्याला 10 रुपये देणं काही कठीण आहे. ते म्हणाले ना धर्म तरी त्याच्या आधी स्वय खाये ना धर्म न करे. संग्रामाच्या वृत्तीने मनुष्यामध्ये काय प्रवृत्ती लागणार सांगितले घरच्याशीही खाऊ न द्यायची तरी इतकं काय करायचं म्हणजे काय करायचं. हो मोठ्या घरातून आलेली कोणती असते त्या घरी हे आमचे असे 2 लिटर दूध अहो 10 माणसं जेवायला तीन करायचं 2 पुष्कळ झाले लगेच करायचं स्वतः खायचं नाही दुसऱ्याला खायचं. मला आवडत काही लोकांनी पाहिलं आमच्या महाग म्हणजे नाही मला आवडत तूप घ्या नाही नाही पण का आवडतच नाही. महाग आहे म्हणून तिची आवडच सोडून दिली. हे काही महाग पाहिजे आवडत मला खूप आवडतच नाही. आयुष्यभर बांबू सारखे एक बांबू इकडे एक मध्ये 2 बांबू इकडे अक्षरशः तूप नाही ते आवडतच काढून नाही तूप नाही जन्माला कशाला आला बरोबर जेवण जरा थोडी पान ते आपल्या आवडत दुपारी घ्या ते पान नाही झालं हे आवडत आणि परमेश्वराने निर्माण कशाला केलं त्याचा अर्थ हा नियम सगळ्या गोष्टींसाठी नाही पण ज्या तांदूळ सात्विक वस्तू आहेत त्या न खायला काय नाही. महाराज म्हणाले सुदृढपणाची वृत्ती कशी वाढती कशी मधुमक्षिकेच्या घरी संग्रह करू इतके कष्ट ते कष्ट करायचे पण पैसे बंद चांगले कपडे नाही चांगले शूज नाही काहीच नाही. डोक्याला तेल 3-3 दिवस न लावणारी माणसं काय पैसे वाचतात. पुढे म्हणाले माशा मोहळ बांधती बळे माझी सांतले मनाचे डोळे ते देखुनी जगाचे डोळे उपाय बळे घेऊ पाहते. काय सांगतात ते निरीक्षण ती मधुवर्षी प्रत्येक फुलावर जाते मध गोळा करते आणि एका अवघड ठिकाणी गेली तिथे कुणाची दृष्टी पडणार नाही. त्यांना काही माणसं आयुष्यभर धन जमा करतात सगळे दागिने अहो दुसरा काढून जातात काय करायचं आणि केले कशा अशी माणसं आपल्या समाजामध्ये बाहेर मिळतात. सगळे दागिने लावतात सगळे दागिने पण सगळे झाले हे जाताना ते तिथे हे गेले कोणाला जामीन नाही कोणाला जमाबिनी नाही असे उदाहरण राष्ट्रीय संपत्तीमध्ये परमात्मा समजतो काय इतके पैसे असे सापडतात. ती काय वृत्ती आहे ती मधुमाशी सुद्धा अतिशय कठीण स्थिती सगळा मध गोळा करते आणि त्याच्या पुढे नाचणार ते देखून जगाचे डोळे ते देखून जगाचे डोळे उपाय बळे घेऊ असा मस्त रुपये पाहतात ना किती झाला किती झाला आता मोठं झालं का मग बोलल्या का नाही थोडं थांबा म्हणे महिनाभरात तुम्हाला काढून देते. जुन्या काळी आपल्याकडे असायच्या शेतांमध्ये आपण त्या याला सांगावं तेवढे थांबा थोडा अजून काहीतरी होते आता थोडं थांबा जगात आपल्या कुठल्याच निर्णयाला माझ्या जीवनात हेच खरं लक्ष
म्हणून मग माणसाने होईल तितका हात आकाश कायम आणि अन्नदानाचं महात्म्य सांगत असताना महाराजांच्या त्रिसूत्रीमध्ये अन्नदानाचं जे महत्व काय होतं का समाजामध्ये अगदी तुम्हाला तर्कशास्त्र दिसून की जेव्हा तुम्ही या समाजामध्ये राहत असतात त्या लोकांमध्ये जेव्हा राहतात तेव्हा अनेकांना अनेक वेळेला भोजन प्रसादाला बोलवणं सगळ्यांच्या बरोबर दिसणं आपण दुसऱ्यांकडे जाणं आपल्याकडे जास्तीत जास्त लोकांना भोजन प्रसादाने काय होतं महाराज म्हणाले ते एकच दान असावे की तेवढ्या क्षणांपुरतं का होईना तो तृप्त होतो तो आत्मा तृप्त होतो आणि ती व्यक्ती तो आत्मा जेव्हा तृप्त होतो तो एक अंतर्गत आशीर्वाद तुम्हाला मिळेल पण जेव्हा जेव्हा आपल्याकडे लोक येऊन जातात तेव्हा एक बंद अनुबंध जो निर्माण होतो नात्यांचा तो भावी आयुष्यामध्ये खूप मोठा आपण त्यांचं मीठ खाल्लंय आपण त्यांच्याशी असलो तुमच्याविषयी ते म्हणाले ना ते देखोनी जगाचे डोळे जगाचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मकतेकडून सकारात्मककडे तुमच्यासाठी येण्यासाठी अन्नदान आणि अन्नदान करण्यासाठी खर्च करावा लागेल तर मन धन तुम्ही हे जेव्हा खर्च करता त्याच्याशिवाय जगाचा दृष्टिकोन तुमच्याकडे पाहण्याचा बदलणार आणि मग म्हणाले उपाय घेऊन का मग झाडी पोळी अर्धी दंडी येतीच्या तेथ जगून झोडी भरती मधाची या कावडी ते तेविती गोडी श्रीमंत महाराज म्हणतात की अनेक अवघड ठिकाणी मधमाशी मधांचा संग्रह करते आणि जगाचे लोक येतात आणि तो मध मिळवण्यासाठी त्या सगळ्या मधमाशांना जाळून इतके कष्ट करून इतक्या वेगवेगळ्या फुलातून तो सगळा मध गोळा करून एकत्र इतकी दिवस केला स्वतःच्या लेकरांना बायकांना चाकू दिला आणि लोक येतात आणि ते सगळं मोहळ झोडतात मधमाशांचा देखील पणशा पाडतात या सगळ्या मधमाशांचा पणशा पाडण्यात कारण कशात असेल सूत्र कशात असेल संग्रह ज्याचा संग्रह केला त्या संग्रहाने तिचा घात केला हे सूत्र मानवी जीवनामध्ये नाथ महाराज म्हणाले फार लक्षात ज्याच्यासाठी इतके कष्ट केले हे सगळं सूत्र अवधूतासारखा महान सत्पुरुष भगवान अवधूत करतात ते जेव्हा चिंतन करतात आणि आपल्याला सांगतात किती मोठी गोष्ट की मानवी जीवनामध्ये संग्रह करण्याचा जगाचा हा अनुभव पाहून नाथ महाराज म्हणाले की जे भक्त आहेत भिक्खू आहेत योगी आहेत सज्जन आहेत या सगळ्यांनी संग्रह करू नये त्याचं शेवटचं नाव तुमच्या माझ्यासाठी आहे भक्त भिक्खू योगी संन्यासी आणि सज्जन आवश्यक तेवढा महाराज म्हणाले 3 दिवस पुढे एवढं जर अन्न पाणी तुमच्या घरात असेल तर ग्रस्ताश्रमाची चिंता करू असं सूत्र आपलं शास्त्र सांगितलं सकल करू म्हणून हा संग्रह करू नये कारण त्याच्या पायी संग्रहाने घातच होते अगदी समाजातले नसेल तर तुमच्या कुटुंबातले तरी लोक जगाचा डोळा या दृष्टिकोनाचे तुमच्याकडे महाराजांचं खाद्य परवाचे सर्वांशी प्रेमाने वागा गोड बोलून राहा आणि कर्तव्य प्रामाणिकपणे भगवंताच्या अनुसंधानाचा पुढे म्हणाले सत्कर्म आचरून शुद्ध धर्म संग्रह करावा हे माणसाचं खरं काम संग्रह करायचा कशाचा सत्कर्मांचा साधनांचा आपली त्रिसूत्री याच्यामध्ये तिन्ही गोष्टी सगळ्याच गोष्टी गुणोपासना नाम आणि अन्न या 3 महाराजांनी दिलेली जी त्रिसूत्री या त्रिसूत्रीमध्ये आपलं सगळं जीवन अतिशय व्यवस्थित होतं या 3 सूत्रांना धरून
आणि 3 कर्तव्य. एक नीती, नंबर 2 कर्तव्य पालन, आणि हे सगळं करत असताना भगवंताचं अखंड नाम किंवा अखंड अनुसंधान, या 3 आणि या 3 गोष्टी तुमच्या जीवनामध्ये कधीच तुम्हाला दुःख वाटणार नाही, दुःख येणार नाही. असं प्रारब्धाने जे येते सचन होत येईल, पण त्यातून महाराज तुम्हाला अगदी गोटाला धरून निश्चितपणे सांगतात. कोणी म्हणाले, एक महत्वाचं सूत्र ते पुढे सांगतात, माशा मधून खाती काकृती, झाडियाच्या हात माकृती, वाजून श्रीमंत सेविती, ज्याची लक्ष्मी लक्ष्मी तैसीचे कृपणाचे यक्षधन, नाही दान धर्म संरक्षण, या ते तस्कर नेती मारून त्याचे दंडून राजन. जे शिरोणी संग्रह करती त्याची नवे भोग प्राप्ती, ते द्रव्ये अपरिग्रही सेविती दैवगती विचित्र. प्रयासे ग्रस्त गर्भियन्न, ते संन्यासी न शिरता जाण, दोन्ही जाय भूषण अदृश्य प्रमाणे या लागी दैवाधीन जो राहील, तो संग्रहाची चाडण वाहे, ते अदृष्टची साई आहे, कृपणता वाई करतात. महाराज म्हणतात, की मानवी जीवना हे वर्म न समजल्याने, कोणतं संग्रह न करणे, हे वर्म आपल्याला कळत नाही. म्हणून नाथ महाराज म्हणाले, जे अज्ञानी लोक आहेत, जे वेडे लोक आहेत, ते धनाचा संग्रह करण्याच्या मागे आणि धनाच्या कायम धनाच्या संग्रहाच्या इच्छेने संपूर्ण आयुष्य नासवून टाकतात. आदरणीय बाबा विंचरेंना भेटायला एकदा बिर्ला, जेडी बिर्ला, ते बिर्ला कुटुंब हे अतिशय धार्मिक. तर त्यांचे आणि मुंबईत राहत असल्यामुळे आदरणीय बाबा विंचरेंची खूप चांगली काही सल्ला घ्यायला महिन्यापासून वेळेला खास भेटायला बाबांची त्यांची छान संबंध होते, छान चर्चा आहे. अशी एकदा चर्चा चालली असताना आदरणीय बाबा विंचरेंना बिर्लांनी प्रश्न विचारला. बिर्ला म्हणाले, विंचरेजी, माझी संपत्ती किती असेल तुम्ही सांगा. कौटुंबिक रिलेशन असल्यामुळे त्यांच्या गप्पा वेगवेगळ्या पातळी होत्या. सूत्र होतं धार्मिकता, नाम, साधन, मानवी जीवनाचा उद्देश, अशा तऱ्हेने पैकी आहे. गप्पांच्या उगाच ते म्हणाले, बाबा म्हणाले, मी काय सांगणार, ते एखादा आकडा सांग. ते म्हणाले 10 लाख, 15 लाख, 50 लाख. ते म्हणाले, माझी पोच किती, 1 कोटीपर्यंत. ते म्हणले 1 कोटी. ते म्हणाले 1 कोटीच्या पुढे. मी म्हटलं 10 कोटी. बिर्ला म्हणाले काय. आणि त्यावेळेला ते म्हणाले, माझी संपत्ती काहीतरी शेकडो करोड होत्या, 500-600. बाबा म्हणाले, मला आश्चर्यच वाटलं म्हणाले एवढा. तर बाबा म्हणाले, तुम्हाला इतके मिळाले कसे, तुम्ही इतके पैसे कसे काय मिळवू शकता, तुम्हाला कसे मिळतात, कशी तुम्ही एवढी संपत्ती मिळवली. बरं, तुम्ही मिळवलेली संपत्ती जी आहे ती सगळी सन्मार्गानेच मिळवली किंवा तुमच्या व्यवसायातून मिळाली हे मला माहित आहे म्हणाले, पण इतकी संपत्ती तुम्हाला कशी मिळाली. बाबा म्हणाले, त्यांनी जे उत्तर दिलं ते मला आपल्या आध्यात्मिकतेच्या दृष्टीने. बिर्ला मला म्हणाले, अहो आम्ही 24 तास त्या लक्ष्मीचं चिंतन करतो. म्हणाले, पैसे कसे कोणत्या मार्गाने, ते चिंतन आम्ही करतो म्हणून ते प्राप्त होतं. बाबा म्हणाले, आपण जर अखंड नामाचं चिंतन, महाराजांचं चिंतन केलं आपल्याला ते मिळणार नाही. आपण कुणावर बरोबर तरी बसतो तर त्याच्यातून आपल्याला आपल्या उद्धारासाठी आपल्याला काय देता येईल हे शोधणं, हे खरंच साधकाचं लक्ष. आणि हा जो ते म्हणाल की आपण त्या दृष्टीने विचार केला की त्यांनी त्याचं चिंतन केलं तर ते प्राप्त होईल. ही संपत्ती आणि इकडे अवधूत आपल्याला सांगताय की संग्रह हा नाशाला कारण, आपल्या घाताला कारण. इतका पद्धतशीरपणे लोक संग्रह करतात, बाजूला टाकतात,
ते म्हणाले की ती संपत्ती तुम्ही जमवता चोर तुम्हाला लुटू दे. आणि आता नवीन चोरी येणार बस वेगवेगळे तुम्हाला हे दाखवले जातात विषयात. फक्त एवढं क्लिक करा, हे दाबा, ते करा. श्रीराम कशा प्रकारची चोरी सायबर काय म्हणतात त्याला इंटरनेटद्वारे तुम्ही फक्त तुम्हाला तुमच्या खिशातले पैसे छानपैकी टाटा वगैरे फोन नंबर देता येईल. पैशाची भाव पुढे पुढे फार महत्वाचा त्यांनी मुद्दा मांडलाय म्हणून की पैशाची भाव आणि म्हणाली अनिवार्य काम वाचवणे फार महत्वाचं सूत्र मानण्यात चालत आहे. ते म्हणाले की मानवी जीवनामध्ये पैशाची अत्यंतिक भाव आणि दुसरी अनिवार्य असलेली कामं वाचवणं या दोन गोष्टींमुळे मानवी जीवनात आपल्यामध्ये आसक्ती वाढते. सारखा पैसा तेच त्या वाचण्याच्या बाबतीत ह्या दोन गोष्टी काय करतात तुमची आसक्ती वाढते. आसक्ती वाढण्याने काय होतं तर भवरोग म्हणजे संसाराचा रोग वाढतो. बघा काय सूत्र आहे ह्या दोन मात्र आसक्ती वाढते. आसक्तीने तुमचा भवरोग वाढतो आणि भवरोग वाढला म्हणजे संसाराचं प्रेम, संसाराची आसक्ती, संसाराचं महत्व, अखंड पैशाचं आणि अखंड काम वाचण्याचं चिंतन यांनी दिलेला भगवंतांनी दिलेला मानवी देह, मानवी जन्म दोन्ही पाया. हे सूत्र आपण लक्षात घेतलं पाहिजे की ह्या दोन वासना पैसे मिळवण्याची किंबहुना भाव कुठलीच असेल भगवंताच्या नामाच्या हवेशिवाय बाकीच्या सगळ्या वाटणारी भाव ही माणसाच्या नाशाला, मनुष्य जन्माच्या नाशाला जन्मतात. आणि म्हणून ते म्हणाले फार सुंदर गोष्ट आहे की ह्या दोन गोष्टी अगदी मनापासून म्हणजे पैशाची भाव आणि अनिवार्य काम वाचना होण्याची इच्छा आहे. ह्या दोन गोष्टी ज्यांना मनापासून नावडतात पुन्हा एकदा सांगतो ह्या दोन गोष्टी काम वाचना आणि पैशाची भाव ह्या दोन गोष्टी ज्यांना मनापासून नावडतात ते जगामध्ये खरे साधू आणि सगळं जेव्हा आपण आपल्या जीवनच्या जीवनचरित्राशी पाहतो पाहिलेली गोष्ट आहे. लोकांना हात सुद्धा प्रकाश घ्या हात सुद्धा इतके लोक दर्शनाचे प्रत्येकाला वाटायचे लोक बाजूचे काय असा मोठ्या लोकांचा पैशाचा नाण्याचा ढीग महाराजांनी कधी पाहिलं नाही. ते आज किती आले दुपारी दुपारचा आकडा दिला नाही तुम्ही संध्याकाळी पुन्हा दर्शनाला लोक येतील दोन्हीचा मिळून संध्याकाळी दुपारच्या आधी महाराजांनी विचारतात आजकाल किती झाला आजचा अकाउंट जमा केला का महाराजांनी ते गुंतू नको रे ठेवून दे रामाच्या खोट्यात ठेवून पैशाची भाव अनिवार्य काम वाचण्याच्या बाबतीत आहो जेवणाची बाकी खूपच घेऊन आहे. काम वाचण्याच्या बाबतीत बोलायचीच गरज नाही. काही भोजन प्रसादाची वाचना, पाणी पिण्याची वाचना या सत्पुरुषाला होत नाही. खरे साधू आपल्याला आपल्या सद्गुरूंकडे पाहताना काय ब्रह्मानंद महाराजांना जेव्हा त्या कर्नाटकाचे विद्वान ब्राह्मण आहेत गोंदवलेकर महाराजांचं छान नाटक केले ते आले हे बाबांचे शब्द माझे ते आले संस्कृत मध्ये बोलायला लागले. ब्रह्मानंद महाराजांना प्रश्न विचारले माझी किंवा त्यांनी सद्गुरूंच्या नामाला भेटलेली ते म्हणजे आमच्या प्रश्नांची उत्तर तेवढी माझ्या सद्गुरूंकडे जा ते देतील. ते आले ते कोणत्या भावनेने आले ते पाहिले महाराज गोंदवलेकर महाराज पाहिले हे फार संस्कृतचे विद्वान आहेत यांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय हे सगळं थोड्या महाराजांच्या लक्षात आलं. महाराज असे अगदीच आधीच गोंदवल्याची भाषा आणि मग चालूनच त्यांनी मराठी खेळवळ अशी बोलायला लागली की त्यांच्यामध्ये मनामध्ये त्या सगळ्या शास्त्री पंडितांच्या मनात विकल्पच निर्माण करू आणि विकल्पाची या मंदिरी एकदा विकल्प मानवी जीवनात एखाद्या व्यक्तीविषयी आला एखाद्या स्थानाविषयी आला तो जातच नाही.
समाधान झालं. महाराजांनी असं केलंच नाही त्यावेळेस. पण ते परत ब्रह्मानंद महाराज ब्रह्मानंद महाराज म्हणले, आनंद शास्त्री काय तुम्ही गुरु केलं? अहो तुम्ही एवढे विद्वान, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण शुद्ध दशग्रंथी असलेले आपण, हस्तांतरीचं अध्ययन केलेले, भागवताचं अध्ययन केलेले, संस्कृत शिवाय तुम्ही भाषा बोलत होते. या महाराष्ट्रातल्या मराठी खेडवळ मराठी माणूस म्हणतो याला यांना काय का केलं? तेव्हा ब्रह्मानंद महाराज गेल्यानंतर इथे जसंच्या तसं झालं. ते म्हणाले, जेव्हापासून मी यांच्या सहवास आलो त्या दिवसापासून, त्या क्षणापासून तर आजपर्यंत माझ्या या सद्गुरूंनी मला हे हवंय परंपरा नव्हे, ते सकल खऱ्या संतांची परंपरा. चैतन्य आनंद सागर ब्रह्मानंद रामानंद महाराज प्रल्हाद महाराज सगळे एकाला घासावं, एकाला काढावं, नवे नवे एकाच देहाला खूप वर्ष कार्य करणं शक्य नव्हतं. म्हणून इतके देह परमात्म्यांनी स्वतःचेच निर्माण केले. तितके परंपरा खबर नाही विषयाची नाही, कशाची खरं साधुत्व ते या ग्रंथाच्या वाचनाने, या ग्रंथाच्या श्रवणाने तासभरपर्यंत आपलं चिंतन होतं. आणि घरी गेल्यावर तेव्हा तरी एखादी गोष्ट आठवली, आणि हे माझ्याकडे आपल्याकडे एक चांगला गुण येतो की जे आपल्याकडे नसतं ते आपल्याला मिळवावं. ही चांगल्या दृष्टीने आपल्याकडे शिक्षण नव्हतं, आपण इतरांकडे बोलणार वाटतो, लहानपणीच आपण करून मला जसं हे शिकतो तसं आपण सत्पुरुषांना करूनही शिकतो. आता माझं बहुत आयु गेलं, आता खऱ्या अर्थाने अभ्यासाला सुरुवात खरी वयच हेच आहे. म्हणजे ज्यांना असं वाटतं की बाबा काय आमचे थोडे दिले असं बिलकुल विचार करू. आता पुनश्च हरिओम नवे नवे आत्ताच हरिओम पुनश्च त्यांनी आधी केल्याच नाही. म्हणून आत्तापासून मी सुरुवात करेन. साधेल का? 100%. का तर ते बसले आणि त्यांना ते द्यायचे जे आतापर्यंत कोणी घेतलं नाही. नवे नवे ते कोणी आजपर्यंत मागितलं. आणि ते काय मागायचं? 13 कोटी 13 कोटी एक संजन आपल्याबरोबर सगळ्यात मोठं एवढीआर जर काही असेल प्रपंच करताना आपल्या करावं ते करावी. एक व्यवहार म्हणून करावा, महाराजांना दाखवा, एवढीआर त्यांच्या पायाशी ठेवून द्यावा. पुन्हा त्याचा विचार करू. पण करावा विचार मात्र याचा करावा की माझं अनुसंधान अखंड टिकण्यासाठी संकल्पाशिवाय ते शक्य नाही. आणि म्हणून त्या 13 कोटी जगाचं जे महात्म्य हे सगळं आपल्याला कळतं. आपल्याला सुद्धा आपल्याला उंचावं. पण ती आजपर्यंत प्रपंच करत असताना पैशाविषयीचं निर्माण झालेलं नवे पैसा नाही, सकल भौतिक सुखांच्या बाबतीतलं जे आकर्षण आहे ते आज कमी करतो म्हणून कमी होणार. पण ते होईल का? होईल. पण कसं होईल? हळू होईल. कशाने होईल? तर तिची सूक्ष्म वासना प्रत्येक गोष्टीची भाव घेणं आपल्याला खऱ्या अर्थाने श्रीमंत व्हायचं. आणि खरा श्रीमंत कोण आहे? ज्याच्या सगळ्या वासना कमी झाल्या, ज्याच्या गरजा कमी झाल्या. आणि गरजा कमी होऊ शकतात? नक्की. कशाने कमी होतील? वासना क्षीण झाली. वासना क्षीण कशाने होईल? फक्त नावाने. वासना क्षीण कमी होण्याचं कोणतंच औषध कोणत्याच फॅक्टरीमध्ये आजपासून तयार झाले. पण भारतीय सनातन वैदिक धर्माच्या शास्त्रामध्ये सकल संतांनी मात्र याचं सूत्र हजारो लाखो वर्षापूर्वी सांगितलं. ते भगवत चिंतन म्हणजे भगवंताचं नाव. आणि त्यांनी ह्या वासना निश्चित कमी होतात आणि साधकांनी असं वागावं हे अपेक्षित. आपल्याला ज्या मार्गावर जन्म काढायचं ते म्हणाले, समयी परांत झाली यती सकल पुण्य क्षया जाती यथा काळी आलिया अतिथी स्वधर्मो रक्षिती सर्वथा. अर्थसंग्रहाची बाधकता तुझं मी सांगितली तत्वता. अवधूत सांगताय जन्म मृग गुरु केला सर्वथा तेही कथा प्रत्यक्ष. पुढचा गुरु सांगायच्या आधी ते म्हणाले की ही जी सगळी मानवी जीवनातल्या आसक्तीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी नाथ महाराज म्हणाले की एका भगवंताच्या अनुसंधानाने भगवंताच्या नामाने साधू शकतात. पण आपल्याला काय मानवी जीवनात मिळवायचंय, काय कमी करायचंय आणि काय साधन वाढवायचं याच्यासाठी मात्र ते म्हणाले की मधुमाशीचं उदाहरण.
त्यातल्या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या, माशी किंवा मधमाशी. एक त्यांची निर्लोभता, लोभ नसतो आणि संग्रह करणं कसं घातक आहे. म्हणजे एकाच ठिकाणी एक सद्गुण आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच ठिकाणी असलेला तो जो संग्रहाचा दुर्गुण आहे तो आपल्याला टाळायचा आहे म्हणून तिला गुरु आहे. म्हणजे तिच्याकडनं आपण जो गुण घेतला म्हणूनही ती गुरु आहे. तिच्यातला दोष मला दिसला आणि तो माझ्या जीवनात मला उतरू द्यायचा नाही म्हणूनही मी तिला गुरु. हे सूत्र आपल्याला पुनश्च या माशी आणि मधमाशीच्या याच्यामध्ये पाहायला मिळतं. पुढे म्हणाले की आणखी संग्रहाची बाधकता. संग्रहाची बाधकता काय आहे की मी तुला का तत्वज्ञान सांगितलं ते सगळे ड्रॉबॅक सांगितले. आता मी मृगाला मृग म्हणजे हरी गुरु करणार. तो का कशासाठी करणार मला सांगतात. वेळ झाल्यामुळे झालेली सेवा नाथांच्या आणि गुरुनाथांच्या चरणी अर्पण करूया आणि आपल्या नित्याची प्रार्थना जी नाथ महाराजांनी त्यांच्या एका अभंगात आपल्याला दिली ती म्हणजे आवडीने भावे. श्रीराम. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे नको खेद करू त्या गोष्टीचा, नको खेद करू त्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा जाण करते, जाण करते. आवडीने भावे सकल जीवांचा घरी तो सांभाळ, सकल जीवांचा घरी तो सांभाळ. तुझ कबीर ऐसे नाही, ऐसे नाही. आवडीने भावे जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे. कवळ चूक पाहे संचिताचे, संचिताचे. आवडीने भावे एका जनार्दन प्राण भाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरी कृपेच्याचा नाश आहे, नाश आहे. आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे, आवडीने भावे, आवडीने भावे. सद्गुरुनाथ महाराज की जय.